नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी मुंबई महाराष्ट्रामधून येते. जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी विधानमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जत तालुक्यातील समस्या मांडत असताना विविध प्रश्नांवर राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि अतिशय पोटतिडकीनं या जत तालुक्यातील ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जत तालुक्यामध्ये काही अधिकारी दिले जातात. जो कोणी अँटी करप्शनला सापडला पाठवा त्याला जतला. जो कोणी दारू पितोय नोकरी येतलाय शिक्षा म्हणून त्याला पाठवा जतला. जो कोणी आगाऊपणा करतोय तक्रार आली पाठवा जतला. माझी विनंती आहे तुम्हाला, जत काही काळ्या पाण्याची शिक्षा देण्याचं ठिकाण नाही. अधिकाऱ्यांनी इथून पुढे कुठलाही असा चुकीचा अधिकारी जतला पाठवू नये. तिकडे कुठं तुम्हाला पाठवायचं तिकडे पाठवा. जत हे काही शिक्षेचं केंद्र नाही. जत मध्ये लोक पिचलेले आहेत, गरीब आहेत, कष्टाळू आहेत. 35,000 लोक ऊस तोडीला जातात. 30-40,000 लोक मुंबईमध्ये माथाडीचं काम करतात. 100-100 किलो पोती खांद्यावरती वाहतात. इथले माथाडीचे पुढारी त्यांचं कमिशन खातात. त्यांना कामावरनं काढायचं, त्यांच्यावरती दादागिरी करायची. कुणाकडे जाणार ही लोक? आज मुंबईमध्ये माथाडीमध्ये माझ्या मतदारसंघातील लोक आहे, त्यांना तुम्ही नोकऱ्यावरून डायरेक्ट काढून टाकता. कुणाची तरी पुढाऱ्यांची सेटलमेंट करता. त्या लोकांनी कुणाकडे जायचं, कुणाशी बोलायचं? अशा अनेक अडचणीमध्ये माझा मतदारसंघ आहे. पण मला विश्वास आहे, मी जतच्या लोकांना शब्द दिलाय, 2029 पर्यंत निसर्गानं तर जतवर अन्याय केलाय, पण प्रस्थापित व्यवस्थेने जो अन्याय केलाय तो 5 वर्षामध्ये दूर करण्याचा शब्द मी त्या लोकांना दिलाय. अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून सरकारला तुम्ही सूचना द्या. या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित व्यवस्थेने प्रचंड अन्याय केला. जिल्ह्यामध्ये 2 भाग आहे, एक सुपीक भाग आहे, एक दुष्काळी भाग आहे. सुपीक भागातल्या पुढाऱ्यांनी 20-20, 30-30 वर्ष या राज्यात मंत्रिमंडळामध्ये काम केलं, परंतु त्या जतला कुठला कारखाना दिला नाही, जतला कुठली MIDC दिली नाही. या माझ्या सरकारनं 2000 एकरामध्ये MIDC मंजूर केली आहे. सरकारकडे माझी विनंती आहे की दावोस मध्ये जे करार झाले 30 लाख कोटीचे, त्यातला एक मोठा इंटरनॅशनल कंपनीचा प्रोजेक्ट तुम्ही माझ्या जतला द्या. त्या कंपनीला आम्ही सहकार्य करू. 2000 एकर जमीन टेबल पीस लँड आहे, ती जमीन आम्ही सरकारला त्या कंपनीला उपलब्ध करून देऊ. माझ्या तालुक्यातल्या 10-20 हजार लोकांना काम